नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पनोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम इथून अटक केली आहे। ऑपरेशन सिंदूर वरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय। शर्मिष्ठाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे। अटकेनंतर काही तासातच तिला कोलकाता मधल्या अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आलं असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। शर्मिष्ठा पनोलीच्या व्हिडिओ विरोधात तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर तिने हा व्हिडिओ डिलीट केला। या व्हिडिओमध्ये तिने ऑपरेशन सिंदूर बद्दल मौन बाळगणाऱ्या बॉलिवूड कलाकारांबद्दल वक्तव्य केल्याचं म्हटलं जातंय। त्याचप्रमाणे तिने काही विशिष्ट धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचाही आरोप आहे। योग्य कारणाशिवाय भारताने पाकिस्तानवर हल्ला का केला असा सवाल करणाऱ्या एका युजरला बहुधा पाकिस्तानी युजरला शर्मिष्ठाने या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं। या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, स्वर्गात 72 होऊन आपली प्रतीक्षा करत आहेत असा विचार करणारा नाबी आधी मला भ्रमात असल्याचं वाटायचं, परंतु ही महिला त्याच्यापेक्षाही जास्त भ्रमात आहे। तिला असं वाटतंय की भारताने कोणत्याही कारणाशिवाय पाकिस्तानवर हल्ला केला। पहलगाम हल्ला आणि तुमचा देश ज्या इतर दहशतवाद्यांना पाठिंबा देतोय त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंय का? त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ नये का? आम्ही आता महात्मा गांधीचे भक्त नाही। शर्मिष्ठाने या व्हिडिओमध्ये काही शिवीगाळ केल्याचाही म्हटलं जातोय। आणखी एका व्हिडिओमध्ये तिने बॉलिवूड कलाकार आणि युट्यूबर रणवीर अहलाबादिया याच्यावरही जोरदार टीका केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तानबद्दल सौम्य भूमिका घेतल्याबद्दल तिने राग व्यक्त केला। त्यांच्या या वर्तनाचा उल्लेख तिने ढोंगीपणा असा करत काही अपशब्द सुद्धा वापरले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिष्ठा विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(1) ए धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा, जात किंवा समुदायाच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, 299 कोणत्याही वर्गाच्या नागरिकांच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणून बुजून दुर्भावनापूर्ण कृत्य करणे, 352 शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणून बुजून अपमान करणे, 353(1) सार्वजनिक दुष्कर्मांचा उत्तेजन देणारी विधान करणे या अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे। दरम्यान शर्मिष्ठाने व्हिडिओ डिलीट करत जाहीर माफी मागितली आहे। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।